नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी राजकीय घडामोड घडलेली आहे. ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधान परिषद उपसभापती पदाच्या उमेदवारीचा अर्ज जो आहे तो भरलेला आहे. आणि त्यामुळे एक महत्त्वपूर्ण अशी राजकीय घडामोड सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, अशा प्रकारची ही राजकीय घडामोड जी काही महाराष्ट्रामध्ये सध्या घडलेली आहे त्याचा उहापोह घेत असताना आपल्याला अधिकाधिक प्रकाश जो आहे तो या राजकीय दृष्टिकोनातून टाकायचा नाही आहे, तर आपल्याला अधिकाधिक प्रकाश टाकायचा आहे तो म्हणजे भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या परिच्छेद 5 आणि परिच्छेद 6वर. कारण की या राजकीय घडामोडीमुळे भारतीय राज्यघटनेतील 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5चं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5वरही प्रकाश टाकणार आहोत आणि त्याचबरोबर परिच्छेद 6चा देखील संदर्भ जो आहे तो पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज ही काही राजकीय घडामोड घडलेली आहे त्याचा संदर्भ जर आपण विचार घेतला तर असं सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आणि त्यामुळे उपसभापती पदावर नेमकं कोणाची वर्गी लागणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लागलेलं लक्ष असताना एक मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे कोणती, तर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा एक राजकीय धक्का मानला जात आहे. पण मित्रांनो, या राजकीय धक्क्यापेक्षा आपल्याला अधिक प्रकाश टाकायचा तो भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 10मधील परिच्छेद 5 आणि परिच्छेद 6वर. आपण जर पाहिलं तर सचिन अहिर हे 8 जुलै 2022 पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत आणि त्यांचा सध्याचा 6 वर्षांचा कार्यकाळ 7 जुलै 2028 रोजी संपणार आहे. विधान परिषदेचं उपसभापती पद हे अत्यंत महत्त्वाचं आणि संवैधानिक पद आहे. भारतीय संविधानाच्या कलम 182 नुसार विधान परिषद असलेल्या प्रत्येक राज्याने आपल्या सदस्यांमधून एका सभापतीची आणि एका उपसभापतीची निवड करणं बंधनकारक असतं. आणि मग त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचं कामकाज चालवणं, सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं आणि संसदीय नियमांचं पालन करून घेण्याचे सर्वाधिकार हे उपसभापतीकडे असतात असं म्हणायला काही हरकत नाही. जर का आपण सध्याची विधान परिषदेतील संख्याबळाची स्थिती जर पाहिली तर सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून जे उपसभापती पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे, तर ते निवडून येण्याची शक्यता दाट आहे. का? कारण की विधान परिषदेतील सध्याचं संख्याबळ जर आपण पाहिलं तर आपलं असं चित्र दिसून येईल की भाजपकडे 35 जागा आहेत, शिवसेनेकडे म्हणजेच शिंदे गटाकडे 12 जागा आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 10 जागा आहेत, शिवसेना ठाकरे गटाकडे 6 जागा आहेत, काँग्रेस पक्षाकडे 5 जागा आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 2 जागा आहेत आणि अपक्ष या 3 जागा आहेत. तर एकंदरीत हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील असणारं संख्याबळ जर पाहिलं तर असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही की सचिन अहिर की ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधान परिषद उपसभापती पदाचा जो काही अर्ज भरलेला आहे तर त्या दृष्टीने ते निवडून येतील याची दाट शक्यता पाहायला मिळते. पण आपला मूळ प्रश्न हा आहे की सचिन अहिर की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत की ज्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधान परिषद उपसभापती पदाचा अर्ज भरलेला आहे. तर आता मूळ प्रश्न तयार होतो तो कोणता, की एका आमदाराने की जे दुसऱ्या एका पक्षाचे आमदार आहेत आणि एका नवीन राजकीय पक्षाकडून ते विधान परिषद उपसभापती पदाचा अर्ज भरत आहेत, तर मग अशावेळी सचिन अहिर हे अपात्र ठरतात का विधान परिषदेचे आमदार या नात्याने? हा प्रश्न इथं आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे की जो भारतीय संविधानाच्या पातळीवर एक तांत्रिक प्रश्न आहे. तर याकरता आपल्याला या ठिकाणी पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5मध्ये तरतूद काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर परिच्छेद 5चा जर आपण संदर्भ पाहिला, विशेषतः 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5चा जर आपण संदर्भ पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की परिच्छेद 5चं जे काही शीर्षक आहे ते कोणत्या अर्थाने विचार घेतलेलं आहे, तर अपात्रतेतून सूट. 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5चं जे काही शीर्षक आहे ते काय आहे, अपात्रतेतून सूट. मग यामध्ये नेमकी तरतूद काय दिलेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5 हा अपात्रतेतून सूट देण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सर्वसाधारणपणे
सदस्यांना त्यांच्या पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा पक्ष सोडल्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या सदस्याने त्यांच्या पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असेल, व्हीपचं उल्लंघन केलं असेल किंवा पक्ष सोडला असेल तर ते अपात्र ठरवले जाऊ शकतात. मात्र परिच्छेद 5 नुसार काही संवैधानिक पदांवरील व्यक्तींना यातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी परिच्छेद 5 नुसार काही संवैधानिक पदांवरील व्यक्तींना यातून सूट देण्यात आलेली आहे, हे सुद्धा इथं लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे जर का एखादा सदस्य हा सर्वसाधारणपणे त्या पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करत असेल, व्हीपचं उल्लंघन करत असेल किंवा पक्ष सोडत असेल तर तो अपात्र ठरवला जाऊ शकतो, हे ऑब्व्हियसली बरोबर आहे. पण जेव्हा आपण परिच्छेद 5चा विचार करतो तेव्हा या ठिकाणी परिच्छेद 5 नुसार काही संवैधानिक पदांवरील व्यक्तींना यातून सूट देण्यात आलेली आहे, हे देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. कशा पद्धतीने ते आपण या 10व्या परिच्छेदातील परिच्छेद 5 मध्ये तरतूद काय आहे त्यावरून लक्षात घेऊ शकता. तर 10व्या परिच्छेदातील परिच्छेद 5 मध्ये जी काही तरतूद आहे त्यामध्ये काय नमूद केलेलं आहे की या परिच्छेदानुसार खालील पदांवर नियुक्त असलेल्या व्यक्तींना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. या परिच्छेदानुसार खालील पदांवर नियुक्त असलेल्या व्यक्तींना पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होत नाहीत. कोणत्या पदांना? तर एक म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद. नंबर 2 राज्यसभेचे उपसभापतीपद. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की राज्यसभेचं सभापतीपद याचा उल्लेख याच्यात केलेला नाही, कारण की आपल्याकडे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात आणि मग त्यांच्या पदच्युतीची प्रक्रिया ही वेगळ्या पद्धतीने आहे आणि त्यामुळे त्याचा विचार याच्यामध्ये केलेला नाही. केवळ राज्यसभेच्या उपसभापतीपदाचा विचार जो काय तो याच्यामध्ये केलेला आहे. आणि विशेष म्हणजे एक लक्षात घ्या की जेव्हा राज्यसभेचे जे काही पदसिद्ध सभापती असणारे उपराष्ट्रपती असतात तर ते उपराष्ट्रपती हे या ठिकाणी उपराष्ट्रपती या नात्याने निवडून येत असतात, हेही इथं आपण लक्षात घेण्याची गरज आहे, न की ते सभापती या नात्याने निवडून येतात. तर त्यामुळे या अपात्रतेतून जी काही सूट प्राप्त झालेली आहे त्या संवैधानिक पदांमध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद आहे, राज्यसभेचे उपसभापतीपद आहे, त्यानंतर राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद आहे आणि चौथ्या स्थानी आहे राज्य विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. आता पहा की या ठिकाणी या पदांना किंवा या संबंध संवैधानिक पदांना या पक्षांतर बंदी कायद्याच्या अपात्रतेच्या पातळीवर सूट जी प्राप्त झालेली आहे ती अपात्रतेच्या पातळीवर सूट प्राप्त होण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे किंवा या परिच्छेद 5 मधील तरतुदीचा मुख्य उद्देश काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे. तर पहिली या ठिकाणी हेतू किंवा उद्देश आपल्याला सांगता येईल तो या प्रकारचा की निष्पक्षता राहावी या हेतूने या ठिकाणी एक प्रकारे त्यांना ही सूट देण्यात आलेली आहे की ही जी काही सर्व पदं आहेत, लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष असेल, राज्यसभा उपसभापती असेल, विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष असेल किंवा विधान परिषद सभापती उपसभापती असेल, ही जी काही सर्व पदं आहेत ती सभागृहाच्या कामकाजाचं संचालन करणारी सर्वोच्च पदं आहेत. अध्यक्षांना किंवा सभापतींना त्यांचे कामकाज पूर्णपणे निष्पक्षपणे करता यावे यासाठी त्यांना या कायद्याच्या बंधनातून मुक्त ठेवले आहे. म्हणजे या संबंध सभागृहांच्या अध्यक्ष किंवा सभापतींना त्यांच्या सभागृहाचं कामकाज पूर्णपणाने निष्पक्ष पद्धतीने करता यावं यासाठी त्यांना या कायद्याच्या बंधनातून मुक्त ठेवलेलं आहे. दुसरा उद्देश आहे तो म्हणजे राजकीय तटस्थता. पदावरून निवडून आल्यानंतर म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सभापती या पदावर निवडून आल्यानंतर संबंधित व्यक्तीने आपल्या राजकीय पक्षाच्या संकुचित हितापेक्षा सभागृहाच्या प्रतिष्ठेला आणि नियमांना सर्वोच्च महत्त्व द्यावे अशी या मागची अपेक्षा आहे. म्हणजे जेव्हा ते या संबंध पदांवर निवडून येतात तर त्या पदावर निवडून आल्यानंतर या पदावरील व्यक्तीने, मग तो अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर व्यक्ती असेल किंवा सभापती पदावर व्यक्ती असेल, तर या पदावर व्यक्तीने आपल्या राजकीय पक्षाच्या संकुचित हितापेक्षा सभागृहाच्या प्रतिष्ठेला आणि नियमांना सर्वोच्च महत्त्व द्यावे अशी या मागची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांना या अपात्रतेतून सूट दिलेली आहे असं म्हटलं जागावर होते. अर्थात त्यानंतर तिसरा उद्देश आहे तो म्हणजे पद सोडण्याची सवलत. पद सोडण्याची सवलत हा जो तिसरा उद्देश आहे तो अधिक महत्त्वपूर्ण आहे का, तो नीट लक्षात घ्या. जर एखाद्या व्यक्तीने या पदावर निवडून येण्यापूर्वी, आता पहा हा जो काही तरतुदीचा संदर्भ आहे तो सध्याच्या सचिन अहिर यांच्या या राजकीय घडामोडीला लागू पडतो की जर एखाद्या व्यक्तीने या पदावर निवडून येण्यापूर्वी, मग आता सचिन अहिर हे आमदार आहेत आणि उपसभापती पदावर ते निवडून आलेले नाही आहेत, निवडून येण्यापूर्वी किंवा या पदावर नियुक्त होण्यापूर्वी आपल्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले असेल
किंवा पदावरून निवृत्त झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा आपल्या पक्षात सामील झाली तर त्यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जात नाही. मग आता पहा की या ठिकाणी कोणती तरतूद सचिन अहिर यांच्या बाबतीत लागू पडते की ज्यामुळे त्यांना अपात्र म्हणून घोषित करता येऊ शकणार नाही. तर या परिच्छेद 5 मधली ही जी काही तरतूद आहे, पद सोडण्याची सवलत, ही जी तरतूद आहे ती लागू पडते. कशा अर्थाने की जर एखाद्या व्यक्तीने या पदावर निवडून येण्यापूर्वी, म्हणजे सचिन अहिर हे विधान परिषद उपसभापती पदावर निवडून येण्यापूर्वी किंवा नियुक्त होण्यापूर्वी आपल्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले असेल. आता सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. जर का त्यांनी ते सदस्यत्व सोडलं असेल किंवा पदावरून निवृत्त झाल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा आपल्या पक्षात सामील झाली असेल तर त्यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जात नाही. मग आता यामधली कोणती कंडिशन सचिन अहिर यांना लागू पडते, तर ती पहिली कंडिशन लागू पडते की पदावर निवडून येण्यापूर्वी किंवा पदावर नियुक्त होण्यापूर्वी जर का त्यांनी आपले राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं असेल तर त्यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जात नाही. हे या ठिकाणी सचिन अहिर यांच्या बाबतीत लागू पडतं. परिच्छेद 5च्या अंतर्गत परिच्छेद 5A आणि B मधली ही तरतूद जर आपण पाहिली तर आपल्याला ते लक्षात येईल. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5A आणि B मधली तरतूद जर आपण पाहिली तर सचिन अहिर या परिच्छेद 5A आणि B मधल्या तरतुदीनुसार अपात्र ठरू शकत नाहीत असं म्हणायला जागा उरते. जर का ते या उपसभापती पदावर निवडून आले किंबहुना निवडून येण्यापूर्वी किंवा नियुक्त होण्यापूर्वी त्या अर्थाने जर विचार केला तर ते अपात्र होऊ शकत नाहीत असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून उपसभापती पदाचा अर्ज भरला असं म्हणायला जागा उरते, कारण की ते अपात्र होणार नाहीत या तरतुदीनुसार. थोडक्यात सांगायचं तर परिच्छेद 5 हा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या कार्याची स्वायत्तता आणि निष्पक्षता जपण्यासाठी केलेली एक महत्त्वाची तरतूद आहे. म्हणजे परिच्छेद 5ची जी काही तरतूद आहे ती सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या कार्याची स्वायत्तता आणि निष्पक्षता जपण्यासाठी केलेली एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे. आता परिच्छेद 5ची तर आपण चर्चा केली, त्याच्या तांत्रिक बाजू तर आपण पाहिल्या, पण 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 6 मधील सुद्धा ज्या काही प्रमुख तरतुदी आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. विशेषतः परिच्छेद 6 मधील परिच्छेद 6.1ची जी तरतूद आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यावरही आपण या ठिकाणी प्रकाश टाकणं याकरता आवश्यक आहे का तर या ठिकाणी याबाबत सुद्धा आपल्या आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण की बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5 आणि परिच्छेद 6कडे दुर्लक्ष करतात आणि जर का त्याच्यावर प्रश्न आयोगाकडून विचारला गेला तर आपल्याला तो योग्य पद्धतीने सोडवता येत नाही. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या की या दोन्ही परिच्छेद 5 आणि 6वर आयोगाने याआधी प्रश्न विचारलेले आहेत. तर आता पहा की 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 6 मधील प्रमुख तरतूद आणि विशेषतः परिच्छेद 6.1 मधील तरतूद आपल्याला महत्त्वाची आहे. ती काय आहे तर अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला, अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला, म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या माध्यमातून जो सदस्य अपात्र होतो त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो. तर ऑब्व्हियसली आपल्याकडे परिच्छेद 6.1 मधली जी काही तरतूद आहे त्याचा विचार करता सभागृहातील सदस्यांच्या अपात्रतेविषयी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींना असतो. सभागृहातील सदस्यांच्या अपात्रतेविषयी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींना असतो असं म्हणायला जागा उरते. पण इथं एक महत्त्वपूर्ण MPSCकडून प्रश्नांमध्ये विचारला जाणारा एक ट्रॅप मी सांगतोय. MPSCकडून प्रश्नामध्ये विचारलेला एक ट्रॅप जो काय आहे तो कसा असतो पहा. जर खुद्द अध्यक्ष किंवा सभापती यांच्याच अपात्रतेचा प्रश्न असेल तर तो निर्णय सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेतो. आता मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट तर माहिती असते की सभागृहातील सदस्यांच्या अपात्रतेविषयी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाच्या अध्यक्ष व सभापतींना असतो, किंबहुना एखाद्या सदस्याला अपात्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षाला असतो, सभापतीला असतो, हे आपल्याला माहिती असतं. पण जर का सभागृहाचा खुद्द अध्यक्ष किंवा सभापती हाच या ठिकाणी अपात्र ठरणार असेल किंवा त्यांच्याच अपात्रतेचा प्रश्न उपस्थित झालेला असेल तर त्याबाबतचा निर्णय कोण घेतं, तर याचं उत्तर भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 6.1 मध्ये दिलेलं आहे की याबाबतचा निर्णय सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेत असतो. म्हणजे कुणाच्या अपात्रतेचा निर्णय, तर सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापती यांच्याच अपात्रतेविषयीचा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याबाबतचा निर्णय हा सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेत असतो. मग आता पहा की इथं आणखीन एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कोणता, तर विरोधाभास. कोणता विरोधाभास, तर तो आपल्याला विरोधाभास या पद्धतीने लक्षात घ्यायचा आहे की जर अध्यक्ष किंवा सभापती अपात्र ठरत नाहीत
म्हणजे एकीकडे आपण या ठिकाणी परिच्छेद 5 मध्ये काय म्हटलेलं आहे की अध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती किंवा उपाध्यक्ष हे अपात्र ठरत नाहीत, त्यांना अपात्रतेतून सूट आहे. मग जर का अध्यक्ष, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष हे अपात्र ठरत नाहीत, तर त्यांचा निर्णय सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेतो असं म्हणणं चुकीचं नाही का? कारण की ऑब्व्हियसली असा प्रश्न निर्माण होऊन आपल्या डोक्यामध्ये साहजिक आहे की ज्या अध्यक्ष, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष यांच्या बाबत अपात्रतेतून सूट परिच्छेद 5 मध्ये नमूद केलेली आहे, अशा सभापती, अध्यक्षपदांच्या बाबतीत अपात्र जर ते ठरत नाहीत, तर त्यांचा निर्णय सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेतो असं म्हणणं चुकीचं नाही का? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी ते चुकीचं वाटणं साहजिक आहे. पण इथे दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, हे पण आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आपण गोंधळून जाण्याची गरज नाही. इथं दोन वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, त्यामुळे आपला गोंधळ होतो. कोणत्या दोन वेगळ्या परिस्थिती? तर पहिल्यांदा आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊ आणि त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घेऊ. म्हणजे पहिली परिस्थिती काय आणि दुसरी परिस्थिती काय, दोन्हींचाही संदर्भ आपण लक्षात घेऊया. तर पहिली गोष्ट अशी की अध्यक्ष, सभापती अपात्र ठरत नाहीत. पण कधी? अध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती किंवा उपाध्यक्ष अपात्र ठरत नाहीत. पण कधी? तर 10व्या परिशिष्टातील जे काही तरतूद आहे त्यामध्ये परिच्छेद 5 मधला जो काही संदर्भ आहे, विशेष अपात्रतेच्या दृष्टीतून अपात्रतेची सूट किंवा अपवाद ही जी काही तरतूद आहे परिच्छेद 5च्या दृष्टीतून, तर ती कशा पद्धतीने आहे की एखादा सदस्य अध्यक्ष, सभापती म्हणून निवडून आला, म्हणजे सभागृहाचा एखादा सदस्य हा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडून आला आणि त्या पदाची तटस्थता राखण्यासाठी आपल्या पक्षाचे सदस्यत्व तो सोडत असेल, तर फक्त या कारणावरून त्याला अपात्र ठरवलं जात नाही. फक्त या कारणावरून त्याला अपात्र ठरवलं जात नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, नीट समजून घ्या की जर का सभागृहातला एखादा सदस्य की जो अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडून आला, सभागृहाचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून निवडून आला आणि त्या पदाची तटस्थता, निष्पक्षता राखण्यासाठी, कोणत्या पदाची? तर अध्यक्ष किंवा सभापती या पदाची तटस्थता, निष्पक्षता राखण्यासाठी आपल्या पक्षाचे सदस्यत्व तो सोडत असेल, तर फक्त या कारणावरून त्याला अपात्र ठरवलं जात नाही. म्हणजेच ॲटोमॅटिक एक्सेप्शन हे आहे असं म्हणायला जागा उरते. समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की पक्षाचा सदस्य, एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असलेला आमदार, मग तो विधानसभेचा आमदार असू द्या, अदरवाईज एक प्रकारे विधान परिषदेचा आमदार असू द्या, एखाद्या पक्षाचा सदस्य असलेला MLA किंवा MLC स्पीकर झाला किंवा अध्यक्ष झाला आणि तटस्थ राहण्यासाठी त्याने पक्षाचा राजीनामा दिला किंवा पक्ष सोडला, तर ते पक्षांतर मानले जात नाही आणि तो अपात्र ठरत नाही. ते पक्षांतर मानले जात नाही आणि तो अपात्रही ठरत नाही. तर मग आता पहा की एखाद्या पक्षाचा सदस्य असलेला आमदार की जो विधानसभेचा असो अथवा विधान परिषदेचा असो, जर स्पीकर झाला आणि तटस्थ राहण्यासाठी त्याने पक्षाचा राजीनामा दिला असेल, तर तो अपात्र ठरत नाही किंवा ते पक्षांतर मानलं जात नाही. सचिन अहिर यांच्या दृष्टीतून जर विचार करायचा झाला तर परिच्छेद 5 मध्ये जी काही निवडून येण्यापूर्वी किंवा नियुक्त होण्यापूर्वी जर त्याने पक्ष सोडला असेल, ही जी काही तरतूद आहे ती या अर्थाने इथे लागू होते असं म्हणायला जागा होते. म्हणून पहिली परिस्थिती किंवा पहिली गोष्ट की ज्यामध्ये अध्यक्ष किंवा सभापती अपात्र ठरत नाहीत, कधी? तर या परिस्थितीमध्ये अपात्र ठरत नाहीत असं म्हणायला जागा होते. आणि दुसरी गोष्ट की जर का सभागृह ज्या सदस्याची निवड करेल हा निर्णय कधी लागू पडतो, म्हणजे जर का खुद्द अध्यक्ष किंवा सभापती यांना अपात्र म्हणून घोषित करायचं असेल, उपाध्यक्ष किंवा उपसभापती यांना अपात्र म्हणून जर घोषित करायचं असेल, तर कोणती तरतूद लागू पडते की सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य त्यांना अपात्र म्हणून घोषित करू शकतो. पण हा निर्णय कधी लागू पडतो? हा निर्णय कधी लागू पडतो याची परिस्थिती काय आहे? तर हा नियम वेगळ्या परिस्थितीसाठी आहे. जर खुद्द अध्यक्ष किंवा सभापती यांच्याच अपात्रतेबद्दल याचिका आली असेल, खुद्द अध्यक्ष, सभापती यांच्याच अपात्रतेबद्दल याचिका आली असेल, उदाहरणार्थ त्यांनी इतर काही कारणांनी पक्षांतर केलं, व्हीप मोडला, दुसऱ्या पक्षात गेले, अशी काही कारणं असतील, तर त्यांच्याच बाबतीत जर या ठिकाणी अपात्रतेबद्दल याचिका आली असेल, तर साधारणपणे अपात्रतेचा निर्णय अध्यक्षच घेतात. पण इथे आरोपी स्वतः अध्यक्ष असल्याने, आरोपी स्वतः कोण आहेत? अध्यक्ष आहेत. तर इथे आरोपी स्वतः अध्यक्ष असल्याने ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतात का? तर घेऊ शकत नाहीत. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण की नैसर्गिक न्यायतत्वानुसार या ठिकाणी हे चुकीचं आहे. म्हणून अशा वेळी सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो त्या प्रकरणाचा निर्णय घेतो. त्यामुळे विरोधाभास
आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो त्या प्रकरणाचा निर्णय घेतो. त्यामुळे या बाबतीत विरोधाभास आहे असं म्हणता येणार नाही. मग विरोधाभास आपण जो काय उपस्थित केला होता तो कोणत्या अर्थाने उपस्थित केला होता, तर विरोधाभास जो आपण उपस्थित केला होता तो कोणत्या अर्थाने, की एकीकडे अध्यक्ष सभापती यांना अपात्र ठरवलं जात नाही किंवा ते अपात्र ठरत नाहीत असं आपण म्हणतोय, आणि दुसरीकडे त्यांच्या अपात्रतेचा निर्णय सभागृह ज्या सदस्याची निवड करेल तो सदस्य घेतो असं म्हणतोय. तर हा विरोधाभास आहे का, हा प्रश्न आपण उपस्थित केला होता. पण या दोन्ही परिस्थितींचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणायला जागा उरते की एक प्रकारे हा विरोधाभास आहे असं म्हणता येणार नाही. मग आता पहा की थोडंसं आणखीन वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया की दोन्ही वाक्ये वेगवेगळ्या संदर्भात आहेत किंवा वेगळ्या परिस्थिती संदर्भात आहेत. मग वाक्य एक, अध्यक्षाने फक्त तटस्थतेसाठी निष्पक्षतेसाठी पक्षाचा राजीनामा दिला असेल तर तो अपात्र ठरत नाही. अध्यक्षाने फक्त तटस्थतेसाठी पक्षाचा राजीनामा दिला असेल तर तो अपात्र ठरत नाही. आणि वाक्य दोन, अध्यक्षावर इतर कोणत्याही कारणाने अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला तर निर्णय सभागृहाने निवडलेल्या सदस्यांकडून घेतला जातो असं म्हणणं या ठिकाणी योग्य आहे. अध्यक्षावर इतर कोणत्या कारणाने अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर निर्णय सभागृहाने निवडलेल्या सदस्याद्वारे घेतला जातो, सदस्याकडे सोपवला जातो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून दोन वेगवेगळ्या संदर्भात ही तरतूद आहे, दोन वेगवेगळ्या परिस्थितीची दृष्टीने ही तरतूद आहे, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. अजून एक थोडंसं सोपंसं उदाहरण आपण पाहूया की समजा राहुल नार्वेकर हे स्पीकर झाले आणि त्यांनी स्पीकर पदासाठी पक्ष सोडला. राहुल नार्वेकर हे स्पीकर झाले आणि त्यांनी स्पीकर पदासाठी पक्ष सोडला तर ते अपात्र ठरत नाहीत. त्यांनी स्पीकर पदासाठी पक्ष सोडला तर ते अपात्र ठरत नाहीत. पण नंतर स्पीकर असताना दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात सक्रिय झाले, म्हणजे ते स्पीकर असताना दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात सक्रिय झाले किंवा त्यांनी पक्षांतर केले तर अपात्रतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण की स्पीकर म्हणून त्यांची भूमिका कशी आहे, तटस्थ आहे, निष्पक्ष आहे. आणि तर स्पीकर असताना जर दुसऱ्या पक्षाच्या प्रचारात सक्रिय होत असतील किंवा पक्षांतर करत असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि मग तेव्हा निर्णय ते स्वतः घेणार नाहीत, तर त्याचा निर्णय हा सभागृहाने निवडलेला सदस्यच घेईल असं म्हणणं योग्य आहे. तर त्यामुळे हे जे काही तुम्हाला सोपं उदाहरण मी देऊ केलेलं आहे तेही आपण लक्षात घ्या की जेणेकरून या दोन वेगवेगळ्या परिस्थिती कशा आहेत हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टातील परिच्छेद 5 मधली तरतूद काय आहे आणि परिच्छेद 6 मधली तरतूद काय आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे तांत्रिक प्रश्न उपस्थित होतात या सर्व गोष्टींचा जो काही आढावा आहे तो या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला अधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.